कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? सर आज हा ब्लॉग जो आम्ही पहिले आपण बनवणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन करू म्हणून त्यांना पण, कारण की हा येस, फर्स्ट सो ब्लॉग वी हिट 100K ऑन Yes. युट्यूब गाईज. सो Thank तुम्ही you so आमचा much. 100K वाला ब्लॉग नक्कीच बघितला असणार, आणि जर नसेल बघितला तर पटकन तो जाऊन बघा. तर आम्हाला तुम्हाला सगळ्यात पहिले थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच सगळं तुमच्यामुळे. एवढा सपोर्ट आणि एवढ्या प्रेमासाठी. तर आम्ही असंच ट्राय करू तुम्हाला एंटरटेन करायचं आणि आमचा काय म्हणतात त्याला क्वालिटी कंटेंट घेऊन यायचं, तुम्हाला एंटरटेन म्हणजे एंटरटेन करायचं. तर आम्ही एक छान युट्यूबर बनणार आहे गाईस. तर असंच तुमचा तुमच्या साथ, सपोर्टनी तुमचा साथ आणि तुमचं प्रेम राहू द्या. तर आम्ही नक्कीच तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम बेस्ट युट्यूबर्स बनू. तर आमची इच्छा तर आहे, बट येस, ड्रीम आहे आमचं ते की एक छान युट्यूबर बनायचं. पहिले ड्रीम तर असं आहे की कन्सिस्टंट राहायचंय आता. Yes, आता खूप yes. दिवसानंतर शॉर्ट आपण स्मॉल स्टेप्स, स्मॉल ठीक आहे. स्मॉल स्टेप्स, हे स्मॉल आहे. कुठलं काम आहे स्मॉल स्मॉल स्टेप्स. ओके. पहिली गोष्ट तर आहे कन्सिस्टन्सी, पण ठीक आहे. नेव्हरदलेस आता या ब्लॉग बद्दल शिवानी पहिले तुम्हाला सांगेल की आम्ही Yes. करणार काय आहोत, कारण की तिची आयडिया आहे. येस, तर ही फुल आयडिया माझी आहे. ऍक्च्युली आमची आहे परवा अॅनिव्हर्सरी, म्हणजे आज उद्या परवा, हा बरोबर आहे, परवा अॅनिव्हर्सरी आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी. आमच्या लग्नाला होत्या 3 इयर्स कम्प्लिटेड. तर मी विचार केला की 3 दिवसाचे 3 चॅलेंजेस करूया आणि एकदम फन लेवल मध्ये करूया. बिकॉज आम्ही म्हणजे एव्हरी ट्रिपला, म्हणजे एव्हरी अॅनिव्हर्सरीला किंवा बर्थडेजला वगैरे आम्ही ट्रॅव्हल करतो. तर आमचं कुठं तरी ट्रॅव्हलिंगचा प्लॅन असते, म्हणजे नवीन काय म्हणतात त्याला, नवीन जागेवर नवीन जागतो, किंवा मग कुठल्या स्टेज वगैरे पण जाऊन असं चिल मारायला हा लागतं. स्टेज वगैरे करतो किंवा ट्रॅव्हल करतो मोस्टली. बट या ह्याच्यामध्ये, या ब्लॉग मध्ये, म्हणजे या वेळेस आम्ही नाही जाऊ शकणार आहे. त्याचं रिझन तुम्हाला पुढच्या ब्लॉग्स मध्ये कळणारच. पुढच्या ब्लॉग मध्ये कळणार. हा. मला नाही पुढच्या कुठल्या ब्लॉग मध्ये, पण नंतर कळणार की का नाही कळणार गेलो. तुम्हाला की आम्ही या ब्लॉग मध्ये आमच्या अॅनिव्हर्सरीला कुठे का नाही गेलो. तर आम्ही या वर्षीची अॅनिव्हर्सरी म्हणजे आमची 3rd अॅनिव्हर्सरी घरीच करणार आहोत. तर मी म्हटलं की चला याला थोडं फन मध्ये घेऊया आणि 3 चॅलेंजेस करूया. तर आम्ही एक दिवशी एक चॅलेंज करणार आहोत. म्हणजे आज आहे तर आम्ही आज एक चॅलेंज करू, उद्या एक चॅलेंज आणि परवा एक चॅलेंज, म्हणजे तेव्हा आमची अॅनिव्हर्सरी राहणार तेव्हा एक चॅलेंज. ठीक आहे. तर आजचं चॅलेंज हे आहे की चेतनला आणि मला मिळणार आहे 100 रुपीज. ओके. आणि एवढा पैसा मी काय करणार, एवढा पैशाचं बाप रे, 100 रुपया. ऍक्च्युली पहिले 100 50 रुपया. ठेवणार होती, बट मी म्हटलं याचं तोड बघून म्हटलं की ठीक आहे चल 50 अजून एक्स्ट्रा घे. नाही, एवढं तर माझ्या बँकमध्ये पैसे पण नाहीये. ट्रान्झॅक्शन लिमिट एक्सिड येणार मला डायरेक्ट की यू डोंट हॅव लिमिट टू ट्रान्सफर 100 रुपीज. ओव्हर. तर खूप गाईज, मोठा पैसा आहे guys. मी विचार खूप करतोय मोठा की पैसा काय आहे. काय तर घेणार विचार होतो. करून तुला खर्च करायचा आहे तो, नाहीतर असंच नको करशील. एवढा पैसा खर्च होऊच शकत नाही माझ्याकडनं. खूप मोठा पैसा आहे ऍक्च्युली. तर गाईज, आम्ही म्हणजे मी हा चॅलेंज काय म्हणतात त्याला ठरवला आहे की आम्ही 100 रुपीज घेऊ, इच 100 रुपीज, 100 आणि 1 तासाचा टायमिंग राहणार. तर काय करू की आता आम्ही एकाच एरियामध्ये राहतो, तर मोस्टली राईट साईडला वेगळे शॉप्स आहे आणि लेफ्ट साईडला वेगळे शॉप्स आहे. तर एका वेळेस राईट हा आहे का, हा Sorry, राईट right हा. आणि लेफ्ट. राईट साईडला मी जाणार और लेफ्ट साईडला, म्हणजे आम्ही अपोजिटला जाऊ. कारण की मग असं नाही व्हायला पाहिजे की एका शॉप मध्ये दोघे जण घुसतोय, तर ते काय म्हणतात त्याला मजा किरकिरा पण मला असं वाटतं की आपण टाइम बेस्ट पण करतोय, तर मग कसं करणार, तुला या सिनेमामध्ये एवढंच वेळ राहायचंय. कॉल करायचा ना. तुझं झालं की तुला असं वाटलं की आता इकडे स्विच करायचं आहे, तर तू मला कॉल पण मोस्ट कर. ऑफ तू बघशील ना की या सिरियलला जास्त इकडे नाहीये, इकडे तुला खूप दूर जावं लागेल रे. बघू ना यार, बघू आता. नाही तर तू तिथे बघशील काहीतरी, बघशील काही पण करू शकतो यार. ओके. तर गाईज, तर आम्ही असं ठरवलेलं आहे की असं लेफ्ट आणि राईट मध्ये जाऊ, म्हणजे दोघे अपोजिट डायरेक्शनला जाऊया आणि नंतर घरी येऊया. आणि घरी आल्यानंतर आम्ही एकमेकांना ते जे गिफ्ट आम्ही घेतलेले आहे ते रिव्हील करूया आणि एक्सप्रेशन्स बघूया की काय काय घेतलेलं आहे म्हणून. ठीक आहे. तर मला याच्यावर एक पॉईंट म्हणायचं आहे, वाय 100 रुपीज, कारण की सगळ्यांना माहिती आहे की भाई 1000 रुपये किंवा 5000 किंवा 10,000 जर दिले कोणाला, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यामध्ये तर गिफ्ट घेऊ शकता. देअर इज नथिंग न्यू इन दॅट. ठीक आहे. पैसे जास्ती आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला म्हणजे डोकं नाही लागणार एवढं की भाई की हे घ्यायचं की ते घ्यायचं. 100 रुपयामध्ये तुम्हाला गिफ्ट घ्यायचे गाईस, तर तुम्ही विचार करू शकता किती प्रेशर सिच्युएशन येणार आहे की 100 रुपयामध्ये असे गिफ्ट घ्यायचे की हिला ते बघून असं इमोशन बाहेर आलं पाहिजे. येस, म्हणून 100 रुपये. बाकी आमच्याकडे पैसे म्हणजे आहेत. तुमच्यावर आहे. 100 रुपीज तुम्ही एक पण घेऊ शकता किंवा 100 रुपीज तुम्ही 10 पण घेऊ शकता, अकॉर्डिंग टू युअर बजेट, प्लॅनिंग वगैरे तुम्ही कसं काय मॅनेज करताय. तर चला, वेळ पण नको. याचा रिझल्ट कसा डिसाईड करणार? रिझल्ट आपण दाखवू रिझल्ट नाहीये तेच काही. सांगतो कमेंट्स मध्ये. नाही, कमेंट रिझल्टचं काहीच नाहीये. इट्स अ चॅलेंज आहे, पण तरी कुणाचे गिफ्ट एक्झाम नाहीये ही. नाही, पण कुणाचे गिफ्ट जास्त चांगले होते
किंवा हा. मस्त डोकं लावून विचार केला त्याच्यासाठी काहीतरी भेटायला पाहिजे ना भाई, एक ते- अप्रिशिएशन नोटच भेटायला तर तुम्ही पाहिजे. डिसाईड करणार, तुम्ही जज असणार त्याचे की तुम्हाला जर पण कोणाची- आपण पण करू, आपल्याला पण एकामेकांचं आवडलं तर आपण नाही पण नाही करू. आपण नाही करू, आपल्याला तर आवडणार ऑब्व्हियसली. मी तुला काही पण दिलं तर तुला आवडणारच, तू मला काही पण दिलं तर आवडणारच. Yes. म्हणून तुम्ही डिसाईड करणार गाईज की तुम्हाला कोणाचे गिफ्ट सगळ्यात जास्त आवडले. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज मी घेणार आहे ही बॅग आणि चेतन तुम्ही घेणार आहे. मला वाटतं तू हे घ्यायला पाहिजे. वा 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 वा, स्वतः मस्त एवढे. Bag. हा मग हे घे ना, तुम्हाला हे दे, मला ही सांगते. माझ्या आउटफिटवर जात आहे. नाही, ही पण तुझ्या आउटफिट. वा शिव, हे बघ इथे पण ही फुलं तुझ्या आहे. आउटफिटवर जात आहे येड्या. बघ. इथे बघ फुलं आहे, याच्यावर पण फुलं आहे. वा हे तर नाही, सांगितलं नाही. कलर- माझं टी शर्ट प्लेन आहे, माझं कलरच पॅटर्न. नाहीये ती तुझा, हा कलर आहे तुझा. मला स्वतः मस्त बॅग घेतली मी हे हा घेतलं. माझ्या आउटफिटवर जात आहे चेतन. माझ्या आउटफिट पण हा चाललाय. आणि येस आम्ही तिथे जिथे जातो आहे तिथे पण ब्लॉग्स काढणार आहे की कोण काय घेत आहे, त्यांचं थिंकिंग काय आहे ते घ्यायच्या आधी. तर येस चला. काही आता हे 100 रुपीज आहे. 100 ची नोट चेतनला देत आहे आणि 100 ची नोट मी घेणार आहे. तर चला म्हणजे ह्याने कसं फील येणार म्हणून, नाही तर युपीआय पण करू शकलो असतो बट याने फील येणार पण म्हणून. तुम्हाला चॉकलेट वर थोडं ते 100चा चिरा देणार आहे. चेतन 1 रुपयाची चॉकलेट नको आणू माझ्यासाठी प्लीज. करतो तर चांगलं हे करूया. आपण डिफिकल्ट झालंय. डिफिकल्टच करायचं आहे मला हे चॅलेंज तुझ्यासाठी, आपल्यासाठी. ठीक आहे, इझी पिझी नाही आहे हे चॅलेंज. ठीक आहे, आपली 3rd अॅनिव्हर्सरी आहे तर चॅलेंज सारखं वाटलं पण पाहिजे. चलो चलो. फर्स्ट टाइम असं काहीतरी आम्ही अतरंगी ट्राय करतोय, मजा तर येणार आहे. शिवानी ऑल दी बेस्ट. ठीक आहे, ऑल दी बेस्ट. थँक्यू ऑल दी बेस्ट. थँक्यू. दाबला का पी. चलो चलो चलो, आता करेक्ट 8 वाजले गाईस. किती वाजले हे बघ, दाखवून बंद. याच्यामध्ये कशाला हे करतो, ह्याच्यामध्येच राहू दे ना. हा दाखवून दे ना, दाखवून दे किती वाजले आता. आता वाजले आहे 7:54 झाले. 9 वाजेपर्यंत येऊ. ठीक आहे, डन. ओके, इथे आलोय. इथे मला थोडंफार तरी भेटून जाणार. ये भैया, मैं पहचानता हूँ इन भैया को. मैंने इनको बोला कि भाई हम लोग चैलेंज कर रहे हैं 100 रुपये में गिफ्ट्स लेने का है, तो आप बताओ ऑप्शन अभी क्या क्या है आपके पास. तो पहला क्या लेने का भाई? ग्रीटिंग कार्ड है। ग्रीटिंग कार्ड्स ले ले. एक ग्रीटिंग कार्ड ले लेते हैं, अच्छा वाला दिखा दो. फिर वाइफ के लिए चाहिए. इससे और छोटा है क्या, मतलब थोड़ा नहीं, इसमें छोटा बचेगा, इससे छोटा नहीं रहेगा, यही है. तर पहिला गिफ्ट तर माझा राहणार आहे शिवानीसाठी आता ग्रीटिंग कार्ड्स. ठीक है, इसमें से एक ले लेता हूँ. ठीक है, तो ये कितने का रहेगा? क्या? ये कितने का रहेगा? ये कितने का रहेगा? कितने का हो? Greeting card हाँ, 30 रुपए का। आज के दिन 25 लगा दो ना. एकदम कम नहीं, कम ये लो, एक डायरी आएगा छोटा सा, ये कितने का आएगा? 35 का है। ये भी 35. फिर ग्रीटिंग कार्ड से अच्छा है डायरी रहेगा क्या? डायरी अच्छा है, ऑप्शन डायरी अच्छा है। ओके, और क्या है ऑप्शन? पेन वगैरह कुछ चलेगा? वो बचपन की कुछ याद है, ऐसा कुछ है क्या आपके पास? बचपन में जो अपन यूज़ करते हैं उससे उसको चाइल्डहुड मेमोरीज भी रहेगा. तो ये मैं सोच रहा हूँ. कुछ वो डॉल वाले वगैरह पेंसिल आते हैं ना छोटे बच्चों के लिए, ऐसा कुछ. हाँ, यस 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 10 यस. रुपए का पेंसिल है। ये बढ़िया है भाई. ये इससे तो मज़ा आ जाएगा. ही वाली पेन्सिल, नीड वाली पेन्सिल राहते जी लहानपणी आपण यूज़ करायचो. तर ही एक घेतोय मी. सीधा हिसाब, ये 10 का है, ये 40 का है. तो अपन बाय कर रहे हैं आज के दिन 10 वाला भाई. ठीक है, क्योंकि अपने को 100 रुपये में 4-5 गिफ्ट लेने के. तर दादाने हेल्प केली आहे, मला एक पेन्सिल भेटली आहे. मी विचार करत होतो की मी डायरी घेतो ग्रीटिंग कार्डपेक्षा, बिकॉज आजकाल शिवानीला खूप डॉक्युमेंट करावं लागतं गोष्टी, लाईक तिच्या कामाच्या रिलेटेड ती ही डायरी यूज करू शकते. आणि मग याच्यावर तिचे जे पेन पॉईंट्स आहे की काय करायचं आहे काय नाही, म्हणून फक्त मी घेतोय. ना तर मी ग्रीटिंग कार्ड्स पण घेतले असते, पण मी तिला ऑलरेडी ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे. तर आता आय गेस की मी डायरी सोबत जाईल. हे हो गया 30 और हे हो गया 10, 40. 40 रुपये माझे इथेच खर्च झालेले आहे. आता माझ्याकडे फक्त 60 रुपये आहे. तर या दुकानावरनं मी एवढाच घेणार. थँक्यू भैया. भैयानी आम्हाला सबस्क्राईब पण केलं. 40 रुपयामध्ये 2 गिफ्ट, नॉट बॅड स्टार्ट. आणि ते पण मला भारी भेटलेलं आहे डायरेक्ट. आणि मला थॉट प्रोसेस पण तुम्हाला सांगितलंय. पेन्सिलचं असं आहे की ते लहानपणीची आठवण येणार म्हणून पेन्सिल घेतली आहे. आणि डायरीचं असं आहे की तिला खूप सारे कामं असतात म्हणून ती डायरी. ओके, तर गाईज मी सगळ्यात पहिले विचार केले आहे गिफ्ट चेतनसाठी घ्यायचा 100 रुपीजमध्ये. म्हणजे त्याला पाणीपुरी अतिशय जास्त आवडते. तर मी इथनं किराणा शॉपमधनं एक पाणीपुरीचं पॉकेट घेणार. आणि तिथनं आता आलू वगैरे लावायला तर वेळ नाही आहे त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरायला, म्हणून तिकडे पाणीपुरीचं दुकान आहे लेफ्ट साईडला जिकडे चेतन गेला. तर ते नंतर घेणार पाणीपुरीचा मसाला आणि थोडं खट्टा मिठ्ठा पाणी. तर ते तिकडे जाऊन घेणार. आय थिंक ते 10 रुपये 15-20 रुपयामध्ये होऊन जाणार. आणि इकडे पाणीपुरीचं ते हे घेते आणि हे सगळ्यात पहिले घेणार आहे मी त्याच्यासाठी. तर चला, तर इथे आहे पाणीपुरी. मला वाटते ह्याची प्राईस जास्त नसणार,
बट स्टील बघूया. बाकी सगळं विचार केलेला की डार्क चॉकलेट पण घेऊ, पण ते महाग असतं. माझ्याकडे 100 रुपयेच आहे. सो चला बघूया. नेक्स्ट थिंग मी चेतनसाठी घेऊ शकते पॉन्ड्सचा पावडर. येस, त्याला पॉन्ड्सचा पावडर इज हिज मेकअप. तो सगळ्या वेळेस पॉन्ड्सचा पावडर लावतो, तर मी पॉन्ड्सचा पावडर पण घेईल त्याच्यासाठी. तिचे पॉकेट्स पण घेऊ शकते, कारण की हे चेतनचं प्री वर्कआउट आहे ॲक्च्युली. तर त्याला जिमसाठी पण हे होऊन जाणार, हे कॅम्प त्याला कामात येईल. सो मी हे कॉफी पण घेते, कॉफी पावडर्स त्याच्यासाठी फॉर हिज प्री वर्कआउट. तर गाईज प्लॅनचं झाला आहे पचका. मी त्याच्यासाठी पाणीपुरीचं पॉकेट घेणार होती, बट पाणीपुरीचं पॉकेटच 45 रुपीजचं होतं. आणि जर मी ते सगळं घेतलं असतं तर माझे 75 बिल होत होतं. तर म्हणजे माझे तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे ह्याच्यामध्येच गेले. तर आता मी फक्त 30 रुपयाचा घेतलेला आहे. त्याच्यासाठी घेतली आहे साबण, म्हणजे सोप, आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी घेतलेलं आहे त्याचं प्री वर्कआउट, जे की कॉफी, आणि त्याचं मेकअप म्हणजे पॉन्ड्सचं पावडर. तर आता मी विचार करते की त्याला एक हँकरचीफ देते ज्याच्यामध्ये एस असेल इनिशियल, तर त्याला बघू ती मिळते का. भाई ते हँकरचीफ पण 40 रुपयाची आहे, त्याच्यामध्ये इनिशियल लेटर्स पण नाही आहे यार. शिट, आता तर माझा प्लॅन चौपट झाला. काय घेऊ आता, मला काय कळत नाही आहे. थोडंसं पुढे जाऊन बघते काय मिळतं आहे का. तर मला वाटलं हँकरचीफ मिळाली इनिशियल लेटरसोबत 20 रुपयापर्यंत मला वाटलं भेटेल, नाही भेटली. 40 रुपयाचे, ते पण प्लेन. तर ताईला मी पूर्ण स्टोरी सांगितली आहे की काय करतोय आम्ही, आणि ताई आता मला ऑप्शन्स देते. ऍक्च्युली हे फॉर्मल्स वर जातो. ओके, फॉर्मल साठी करता याची प्राइस किती आहे? 30 रुपीज. इच. आणि हे आहेत ना, ओके. हे आपल्या नाही, मला कमीत कमी मध्ये जास्ती घ्यायचं म्हणून आजच्या दिवस मला 60 रुपीज मध्ये 2 आलं पाहिजे ना, बरोबर दाखवलं ना मी तुला. नाही म्हणजे 60 रुपीज मला इथेच नाही खर्च करायचे आहे, अजून पण एक शॉप मला अजून कव्हर करायचं आहे. बरं. तर असं काही आहे का जे 10 रुपये मध्ये भेटेल इयरिंग्स वगैरे? 10, 15, 20? हे आहे 10 रुपीज इच. 10 रुपीज इच. आणि ह्याच्यात अजून तुम्हाला हे आता पर्ल्स म्हणतात त्याला, मोती. ह्याच्यात तुमच्याकडे खडा पण मिळेल तुम्हाला. ओके, ते दाखवा ना. ह्याच्यात खडा तो बाहेर एक ऑप्शन ठेवतो. असं याची प्राइस किती आहे या बँगलची एकाची? 250. अरे बापरे, हे आज घेऊ नाही शकत मी, नंतर कधी घेईल. हे सगळं 10 रुपीज इच. हे सगळं 10 रुपीज इच आहे. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. इथलं 10 रुपये. 10 रुपयाला आपल्याला भेटायचं अजून एक गिफ्ट. तर डेफिनेटली ट्राय करूया, कारण की मला वाटतं शिवानीकडे असे आहे पण नाही. आणि हे सगळे फॉर्मल्स वर जातात. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. आम्हाला युट्यूबवर बघा तुम्ही असंच. अरे टाळी द्या. बाय. तर मी बघतो इथे आणि चूज करतो. हे सगळे 5 रुपयाला पाकिट. टिकले तर आहे तिच्याकडे, म्हणजे हे पण आहे, पण या तर आहेच. 10 रुपीज. एक हे घेतो आणि एक इकडला घेतो. एक गाईज मला हे भेटलंय बेस्ट क्लचर 500 रुपीज मध्ये. क्यूट क्लचर्स, तर याच्यामधनं एक क्लचर घेणार मी आता. क्यूट बटरफ्लाय वाला भेटलेला आहे मस्त, आणि दॅट इज ओनली फॉर 5 रुपीज. एक नंबर काम झालंय. आणि 2 मी इयरिंग्स घेतलेल्या आहे खड्यावाल्या. इयरिंग्स किती घेतला तर त्याच्यासाठी कमीच आहे, कारण की ती नेहमी इयरिंग हारावत राहते. तर 4 गिफ्ट झाले भाई. 6, ते पण किती म्हणजे 30, 40 आणि 15, 55 मध्ये 4 गिफ्ट झाले आपले. गाईज आता मला वाटते आपल्याकडे 35 रुपीज राहिले. 65 रुपीज झाले आपले. 65 रुपीज मध्ये आपण 4 गिफ्ट घेतल्यात, ते पण बढिया. मला तर बढिया आवडलेत ते सगळे गिफ्ट. तर शिवानीची रिॲक्शन बघू कशी राहते तर, बट मला आवडले गाईज. आता मी विचार करतो काय घेऊ. मला असं वाटतं की मी काहीतरी लहानपणीचे जे चॉकलेट्स असतात ते घेऊया, सो दॅट थोडे लहानपणीचे आठवण येणार. पण इथे नाही आहे ते पानपराग, दूध मलाई जे असतात, तुम्हाला माहिती असेल ती. पेप्सी घेऊ शकतो यार, पेप्सी ट्राय करू शकतो भेटलं तर. आता मला शिवानीला कॉल करावा लागेल आणि म्हणावं लागेल की आम्ही आता त्या साईडला जाऊ, या साईडचं माझं झालं म्हणून. ठीक आहे, तर मी विचार करतो की एक छोटंसं काहीतरी लहानपणीचे चॉकलेट्स वगैरे बघू, किंवा मग ते पेप्सी वगैरे असतात तर ते बघूया. काहीच भेटत नाही आहे. चेतनचा मला कॉल आलेला की तो आता लेफ्ट साईडला येते, आणि मला इकडे काहीच मिळत नाही. मी फक्त 3 गिफ्ट घेतले त्याच्यासाठी 30 रुपयाचे. शी, पोरांसाठी गिफ्ट घेणं किती हार्ड आहे. पोरीसाठी काय, तुम्ही बिंदी घेऊन घ्या, टिकली घेऊन घ्या, टिकली घेऊन घ्या, इयरिंग्स घेऊन घ्या, अजून काही पण घेऊन घ्या, नेकलेस म्हणजे छोटंसं पेडनेट वगैरे घेऊन घ्या. किती सगळे ऑप्शन्स आहे मुलींसाठी. मुलांसाठी तर काही कळतच नाही. तर आता मी केमिस्टकडे आली आहे, तर बघू इथे काही मिळतं आहे का चेतनसाठी. चेतन मॉर्निंगला हनी पण घेतो, तर बघते ही बॉटल कितीची आहे. तर मला ह्याच्यामध्ये तर सगळं महागच वाटतं केमिस्टमध्ये, मेडिकलमध्ये. बघूया. मेडिकलमधनं घेतलेलं आहे चेतनसाठी हे 3 गोष्टी. तर सगळ्यात पहिले तर बोरोलिन, कारण की तो त्याच्या होटांची खूप जास्त काळजी घेते. त्यानंतर केसांची पण घेतो, म्हणून काय म्हणतात त्याला, काय नावाचं, पॅराशूट. आणि त्याच्यानंतर चॉकलेट्स.
तर चला आता बघू. आता माझ्याकडे किती रुपये राहिले आहे. 34 रुपये राहिलेले आहे आता. तर बघू, त्याच्यासाठी मला वाटते पाणीपुरीची एक प्लेट घेऊन जाते आणि ज्यूस बघते जर काही मिळेल तर, कारण की त्याला खाण्याचा ऑब्वियसली खूप शौक आहे. तर लेट्स गो. रोज घेणार होती, रोज पण नाही आहे. हे कसं आहे, ऐसा रोज आहे काही आहे. तर आता मला रोज तर नाही भेटलेला आहे, तर मला याच्यामधनं हे एक रोज मिळालेलं आहे. तर दादा बोलला आहे की हे रोज मी असंच घेऊन जाऊ शकते. तर येस, तर हे चेतन तुझ्यासाठी फ्रीचं रोज मिळालेलं आहे मला. थँक्यू दादा. वेलकम. बाई, फ्रीचं रोज मिळालेला आहे मला चेतन तुझ्यासाठी. येस. तर चला बघूया आता मला काय पाहिजे अजून. हां, ॲक्च्युली मला चेतनसाठी एक ग्रीटिंगचा हे घ्यायचं आहे. ग्रीटिंग काय म्हणतात त्याला, आता ॲनिव्हर्सरी आहे तर मला वाटते की ग्रीटिंग घेते, म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात ग्रीटिंगचा पेपर घेते, त्याच्यामध्ये काहीतरी लिहिते स्पेशली त्याच्यासाठी. ते खूप सस्त्यामध्ये होऊन जाणार आणि म्हणजे माझ्या बजेटमध्ये होऊन जाणार. आणि येस, काय म्हणतात त्याला की खूप इमोशनल पण होईल. तर हा पेपर आहे 20 रुपयाचा, बट हा माझ्या बजेटच्या जरा बाहेर जात आहे. तर आता हा काय कुठला तरी पेपर आहे म्हणतात, जो मिळेल मला 4 रुपयामध्ये. ओके, सो मला वाटतं हा बेस्ट आहे. मला असं जस्ट फोल्ड करून त्याच्यासाठी ग्रीटिंग घ्यायचं आहे असा. तो हे घेते आणि चमकीचा पेन घेते. याच्यावर माझं थॉट्स लिहायला घेतलेला आहे दिस पेपर. आणि हे 4 रुपयाचा आहे आणि हा केच पेन जो 3 रुपयाचा आहे. तर ह्याच्यामधूनच मी आता ग्रीटिंग बनवणार आहे. ये मेरी चिल्लर वापस आ गया. मी आता इथे आली आहे तर मी विचार करते की त्याच्यासाठी पान पण घेऊ शकते मी, जे की 25 रुपीजला आहे. तिकडे ज्यूसचं आहे आणि तिकडे पाणीपुरीचं आहे. तर बघू जे सगळ्यात कमी भेटणार ते घेते. तर काही माझ्या बजेटमध्ये पाण्यात बसलं, कारण की ज्यूस पण 40 रुपयाचा आहे आणि त्याच्यानंतर पाणीपुरी पण 30 रुपयाची आहे. तर बघू, थोडे मला पैसे वाचवायचे पण आहेत त्याला, त्याच्यावर प्रेशर बनवायला. तर आता भेटलेलं आहे मला पान 25 रुपीज. हे घ्या दादा, 25 रुपीज. ओके, तर आता मी चॅलेंज कंप्लीट करत होती. तर मला भेटलेली आहे, तुझं नाव काय? क्रांती. तर मला भेटलेली आहे क्रांती. ही आमचे व्हिडिओज आणि ब्लॉग्स बघते. तर तुला कसे वाटतात आमचे ब्लॉग्स? मज्जा येते मला बघायला. मी ते तुमचे ते पण बघितले, तुम्ही लोक गेलेलात ना. येस, हैदराबादला गेलेलो 3 जण. तर येस, थँक्यू. खूप छान वाटलं तुला भेटून. आता माझं ऑलमोस्ट चॅलेंज कंप्लीट झालेलंच आहे. माझ्याकडे फक्त 9 रुपये आहे, तर बघू काय मिळत आहे का. थँक्यू, बाय बाय. आत्ता माझ्याकडे फक्त 9 रुपये राहिले. 9 रुपये, त्याच्यामध्ये काही मिळेल का माहिती नाही, बघू. भाई मी आलोय माझ्या फेवरेट दादाकडे, जीतू भैयाकडे. जीतू भैया इज सोल्यूशन फॉर ऑल. अभी देखो, सुनो ना, हम लोगों ने ब्लॉग स्टार्ट किया है. तो ब्लॉग ऐसा है कि अपना अभी 100 के हुआ ना यूट्यूब पे सब्सक्राइबर्स, तो अभी हम लोग 100 रुपीज चैलेंज कर रहे हैं. मतलब 100 रुपये में कौन किसके लिए कितना गिफ्ट ले सकता है. ठीक है, अभी मेरे पास बचे हुए हैं 35 रुपीज. 35 रुपीज में मेरे को लेना है. तो मैं सोचा रहा कि 35 रुपीज में जो बचपन के चॉकलेट्स जो रहते हैं अपने, पान पराग वगैरह है क्या अपने पास? पान पराग वगैरह है, पान पराग तो नहीं, उसके सिमिलर पर जो बचपन की याद दिलाए वैसा. हाँ बराबर, वो लिमलेट्स के और वो पेप्सी आती है देखो, पेप्सी वगैरह की. अरे एक नंबर. ठीक है, तो ये एक लेते हैं और 35 रुपीज में लेने गए. ठीक है, मतलब पूरा नहीं खर्च करेंगे इधर, ऑब्वियसली जितना कम हो सकता है उतना. ओके, एक सजेस्ट केलेलं आहे 2 रुपयाचं गिफ्ट शिवानीसाठी, लहानपणीची आठवण. ते आहे पहिला पेप्सी. येस, सिरियसली असं वाटतं की मला शिवानीने खूप जास्ती पैसे दिले, कारण की मी 100 रुपयामध्ये इतके जास्त गिफ्ट कलेक्ट करतो तिच्यासाठी. आता हे माझं 5th गिफ्ट आहे. ठीक आहे गाईज, इथनं मी 2 गोष्टी घेतल्या. एक तर किसमी चॉकलेट, हे तुम्हाला माहिती असतं की आपल्याला लहानपणी भेटत होतं. तर लहानपणीची आठवण येणार आणि ही पण लहानपणीची आठवण. तर किराणा दुकानमधनं मी घेतलं आहे लहानपणीची आठवण. आता याची प्राईस किती आहे? आय गेस 5 रुपये वगैरे असतील मोस्टली. 2 रुपये? अरे 2 रुपये काय घ्या. हाँ ये 2 का. नाइस, 4 रुपयामध्ये खेळ खतम. सगळे आयटम्स घेतल्यानंतर पण माझ्याकडे 40 रुपये आहे. आता क्या करूंगा मैं इतने पैसों का, क्या करूंगा भाई मैं इतने पैसों का. अभी क्या लूँ आता मला कळत नाही खरंच की मी या 40 रुपयाचं काय घेऊ. बट लेटची आता मी दुसरं दुकान ट्राय करतो, तिकडे काहीतरी असेल तर बघतो. 40 रुपये बाकी आहे आपल्याकडे आणि लेटची एक ट्राय मारतो तिकडे जाऊन की काय काय भेटेल. आता भाई चॅलेंजमध्ये खूप मजा येते, कारण की मला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी भेटल्या आहे आणि मोस्टली इथले सगळे जे लोकल शॉप्सवाले जे आहेत माझ्या ओळखीचे आहेत, त्यांनी मला मस्त गाईड केलेलं आहे. आणि आय एम एक्साइटेड फॉर शिवानी की गिफ्ट्स टू गाईज. माझा नेक्स्ट स्टॉप मी इथेच आलो होतो ॲनिव्हर्सरी, ते जे बलून्स वगैरे घ्यायला मी इथे आलो होतो. आय होप की मला इथे काहीतरी 40 वगैरे भेटून जाणार. सो दिस इज माय नेक्स्ट स्टॉप. लेट्स सी. या दादाकडे मी आलो होतो बलून्स घ्यायला त्या दिवशी रात्री, आय गेस 9:30-10 आलो होतो.
आणि इथूनच मी ते सगळं घेऊन गेलो होतो सेलिब्रेशनचं. तर दादाला मी आजचा कन्सेप्ट सांगितला आहे की काय आहे. माझ्याकडे आहे 40 रुपये, तुम्ही मला काहीतरी सजेस्ट करा. इथे मला काहीतरी भेटून झाला पाहिजे आणि दिस विल बी माय लास्ट स्टॉप. भरपूर साऱ्या गोष्टी आहे यार. एक दिवस मला इथून ही गाड्या घ्यायच्या. शिवानी तू जर हा ब्लॉग बघशील तर मला ही गाडी गिफ्ट करशील, ठीक आहे? यातली कुठली तरी, यातली कुठली पण चालेल. एक दिवस, वन टाइम. बघूया काय भेटतं तर. हॉट व्हील्स वगैरे माझ्यासाठी शिवानीने असं घ्यायला पाहिजे काहीतरी, कार्स वगैरे यार. इथे तर माझ्यासाठी गिफ्ट दिसून आलं. माझे सगळे ओळखीचे आहेत, मला काहीच टेन्शन नाही. शिवानीला प्रॉब्लेम झाणार आहे. माझे सगळे दादा ओळखीचे आहेत. मी येतो दुकानामध्ये आणि यांना सांगून देतो की दादा 40 रुपये काहीतरी पाहिजे. चलो, हे लास्ट शॉप आहे माझं. माझे ऑलरेडी 2-3 शॉप झालेत. हा लास्ट शॉप आहे. 40 रुपये खर्च करायचे. सिंपल बजेट आहे आपला. 40 रुपीज में जितना मिलेगा उतना. तर मला वाटतं हे एक ऑप्शन आहे. अजून कुठले ऑप्शन्स आहे का? हे कितीला आहे? हे 30 रुपीज 30 रुपीज, ठीक आहे. 30 रुपीजचे सगळेच? हा, हे जेवढे पण सिलिकॉन वाले हे सगळे 30 आहेत. आणि वरचे हे जे आहे ते वेगवेगळे रेंज आहे. आता सगळ्यांचे 50 आहे, काही 40 वाले पण आहे. हे 40 वाले आहेत. ओके हे 50 वाले एव्हिलाइज वाले. ओके. आज काय एक्स्ट्रा डिस्काउंट भेटणार का? भेटेल ना, भेटेल. चॉईस करा तुम्ही. चालेल, ठीक आहे. हे एक ऑप्शन आहे आपलं झालं. म्हणजे याच्यातलं काहीतरी घेऊन घेणार. बाकी वेगळं काही असेल तर सांगा. शिवानी बेटा तुझी तर मजा आहे, मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. माझे सगळे ओळखीचे आहेत. भाई एक क्रेझी गोष्ट भेटली. 10 रुपयाला किटकॅट कटकट आहे. किटकॅट नाही हा मग MRP 10 लिहिलं आहे ते. ती पॅकेज. अच्छा, एवढं महाग नाही होऊ शकत मग आपण, पॅकेजिंग. कारण की मला हे पण एक घ्यायचं आहे ना. अच्छा, ओके, ठीक आहे. मग याच्यामध्ये कुठलं भेटणार? हे 25 तर आपल्याला 15 रुपये राहिले. 25 आणि ह्यातलं कुठलं पण एक घेऊन हे कुठलं आहे? हे कितीचं आहे? 65 65. मला वाटलं की लबोबू ट्रेन मध्ये आहे ना. मग लबू आहे नाही तर हे वाली 30 ओनली. ओके हे वाली मस्त आहे. ओके चालेल. मग हे आणि ते घेऊया आता. आणि हे येऊन जाईल. हे येऊन जाईल. हा. आणखी कुठलं येणार? ह्यात सिलिकॉन मधले कुठले पण येईल. मग सिलिकॉन वाले मग एक स्माइली पण आहे. हा, अरे हे पण घेऊ शकतो ना. हे स्माइली आहे, नोबिता आहे, शिजुका आहे. शिजुका. लबुबू घ्यायचं की शिजुका घ्यायचं? आय एम नोबिता. नेक्स्ट टाइम घेऊया आपण. आता बजेट जरा कमी आहे, टाईट आहे बजेट. फक्त शिजुकाच घेऊया. हे देऊन द्या. डन ना मग? डन गाईस. अशा प्रकारे मी केलेलं आहे माझे 100 रुपये खर्च. आणि अशा प्रकारे माझं झालंय चॅलेंज कम्प्लीट, ते पण 9 वाजायच्या आधी. मस्त भेटलेलं आहे. चॅलेंजचे आखरी 40 रुपये. थँक्यू. ओके, थँक्यू. भाई मी खूप क्रेझी परफॉर्म केलाय गाईस. मला असं वाटतं की मी 100 रुपयामध्ये एवढे गिफ्ट घेतलेत भाई. मला असं वाटतं की मी खूप बढिया परफॉर्म केलेला आहे. आता मी जातो. आता मी शिवणला कॉल करेल भाई. 9 वाजता आता माझं झालेलं आहे सगळं. आय गेस आता 8:45 झाले. तर आय एम डन विथ माय चॅलेंज. आता बघू शिवानीने काय घेतलं. आय एम सुपर एक्साइटेड की तिने काय डोकं लावलंय, कसं घेतलंय, काय घेतलंय. आणि चलो शिवानी आली. अरे यार शिट यार शिट. दिसला तू कसा दिसला? कुठे दिसला तुला मी? इथे दिसला फिरताना. मला तर होतं. आर यू रेडी? आर यू रेडी? आय एम रेडी. आर यू रेडी? तू 100 रुपये खर्च केले ना? ते तर मी तुला आपण बसल्यावर की सांगेन. जास्ती खर्च केले? जास्ती नाही खर्च केले. जास्त नाही 100 इज लिमिट भाई. 100च्या वर नाही जाऊ हा, शकत. 100 रुपये 1 रुपया नाही गेले. हा. मी 100 रुपये मी पैसे वाचवून आलेले आहे. हो अच्छा. मी तर पैसे वाचवून आलेले आहे मी तर गाईस. हा वाचवलेच प्लस नाही. पॉइंट आहे माझा की मी Plus point गिफ्ट कसा? घेतले. आपण आता वर जाऊन बसू. कोण किती गिफ्ट केले काउंट करू आणि जर हे बघू ठीक आहे कोणी किती रुपये घेतले. चालेल, जर चालेल. जास्त गिफ्ट घेऊन जर मी पैसे वाचवले पण असणार तर आय एम द क्लिअर विनर. विनर तर डिसाइडच नाही करत तुला. ते करणार आहेत ना की विनर डिसाइड. चालेल चल. चला लवकर एक्साइटेड. यानीसाठी काय घेतलं असणार? भाई मी पण लास्टला तेच म्हटलं की मी माझ्या गिफ्ट साठी एक्साइटेड लावू, पण तू माझ्यासाठी काय घेतलं त्याच्यासाठी जास्त एक्साइटेड. कुठे मागे ते कठीण आहे ना मुलाचे गिफ्ट बघणं. एक्झॅक्टली. आय एग्री. मी हाच विचार केला की जेव्हा मी तुझे गिफ्ट घेत होतो ना, मी हा विचार केला भाई हिच्याकडे एवढे सारे ऑप्शन्स आहे अवेलेबल. माझ्याकडे तर मे बी ऑप्शन्सच नसतात नाही अवेलेबल. ऑप्शन्स बट तरी मी घेतले पण आहे आणि तुझ्यासाठी पैसे वाचवले पण आहे.
थँक्यू यार, किती मोठी सेव्हिंग केली. SIP वर टाकू आता आपण. वाव. तर गाईज मी आता आलेली आहे घरी. मी बेडरूम मध्ये आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले फॅन लावते, खूप गरम होत आहे. ओके, तर मी सगळ्यात पहिले काउंट करणार की माझी गिफ्ट किती आहे आणि मी जे ग्रीटिंग घेतलेलं चेतनसाठी ते मला आता इथे बनवायचं आहे. तर मी पटकन काहीतरी शोधते आणि त्याच्यासाठी ते लिहिते मेसेज. ठीक आहे, माझं कार्ड रेडी आहे आणि ह्याच्यामध्ये स्वीटचा मेसेज लिहिलाय चेतनसाठी, जो मी त्याला वाचवून दाखवेल. तर येस, चला बघूया आता आमचे गिफ्ट. पहिले काउंट सांगायचं आहे आणि एक तू काढशील गिफ्ट, एक मी काढणार. दिले तर मला वाटतं चॉकलेट्सच काढणार. चॉकलेट 2 प्रकारचे एकच चॉकलेट करा ना. ऑब्विसली एकच झालं ते. तर येस, तर मी आणलेले आहे. नाही, 1 2 3 1 2 3 1 2 नाही, 3. एक-एक सांग. नाही नाही, तू सांग पहिले. तू सांग. अरे यार, सांग ना. मी आणलेले 8. ओ माय गॉड, मी जिंकलेली आहे इथे. मी आणलेले आहे 9 गिफ्ट आणि आणि त्याच्यामध्ये मी 9 रुपये वापस पण आणलेले आहेत. नाईस. आता बघू तुझे गिफ्ट कसले आहेत. तर बघू तुझे गिफ्ट कुठले आहेत. तर पहिले गिफ्ट काढूया. कुठले आहेत. पहिला मी आणलेला आहे लहानपणीची आठवण, पेप्सी. मला पेप्सी आवडत पण नाही. ए, आवडतं तुला? तू एवढं नाही आवडत तू पेप्सी. कोकणला एवढं पेप्सी खाल्ल्या बाई. बकवास, पेप्सी वर गिफ्ट आणते का? हो, पेप्सी. पहिला गिफ्ट आहे पेप्सी, लहानपणीची आठवण. ठीक आहे, बघा, यांनी ही पेप्सी आणलेली आहे माझ्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे. आणि याची प्राइस आहे 2 रुपये. त्याच्यात तरी त्याने पकडून त्याने 8 गिफ्ट काढले माझ्यासाठी. वा, 2 रुपयाचं आणून सुद्धा. तर पहिलं गिफ्ट चेतनचं आहे पेप्सी, 2 रुपयाची. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. आहे यार, चांगली आठवण आहे. काय असं? चेतनला स्वतःला पेप्सी आवडते म्हणून त्याने पेप्सी आणली. असं काही नाही. तू तुला कोकणला खूप पेप्सा जास्त खाल्लेला पेप्सी आहे. आवडते. तू कोकणला तुला पेप्सा खूप खाल्लेला जास्त पेप्सी आवडते. तू कोकणला पेप्सा खाल्ल्या आहे. तू मला खाण्याचं आयटम दिलं म्हणून मी पण तुला खाण्याचं आयटम देते. ठीक आहे, तर ही गोष्ट चेतनला खूप 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 जास्त आवडते. आणि चेतन काय असेल ते मला सांग. प्रोटीन बार 60 रुपयाचा एक येतो गाईस. तर प्रोटीन बारचा मी विचार पण नाही करू शकत की मी ते घेईल म्हणून. तर मी चेतनसाठी घेतलेलं आहे चेतनसाठी पार्लेजी. जे चेतनला खूप जास्त आवडते, विच इज पान. इस बार पे तो बनता है भाई, इस बार पे तो बनता है. नाही सांग, थॉटफुल. तर चेतनला हे जेवणानंतर पान खायला खूप जास्त आवडते. तो कधी काही काय कुठेही जेवण केलं तर स्पेशली त्याचा पान राहतेच. तर हे झालेलं आहे माझं 25 रुपयाचं गिफ्ट चेतन तुझ्यासाठी. थँक्यू. पान. हे मी नक्कीच जेवण केल्यानंतर खायलास. ओके, ठीक आहे, ठेवू बाबा. तर पहिलं गिफ्ट मला वाटतंय मी छान आणलेलं आहे. तर पहिल्या गिफ्टची विनर मी वाटत आहे. तर चेतनचं पहिलं गिफ्ट आहे. मी सेकंड गिफ्ट चेतनसाठी आणलेलं आहे. मला असं वाटलं की 3 इयर्स अॅनिव्हर्सरी आहे आमच्या दोघांची आणि मी चेतनला कधीच 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 एक नोट किंवा ग्रीटिंग असं काही दिलेलं नाहीये. बट मला पैसे कमी असल्यामुळे मला ते कमी याच्यात पण करायचं होतं, बट स्पेशल पण बनवायचं होतं. म्हणून मी चेतनसाठी एक ग्रीटिंग बनवलेलं आहे, ते पण स्वतःच्या हाताने. तर मी हे 2 एकच पकडते कारण की मला त्याच्यासाठी पेन पण घ्यावा लागला, कारण की हे पण ह्याच्यामध्येच येईल, गिफ्ट मध्येच येईल. तर मी चेतनसाठी बनवलेलं आहे दिस क्यूट गिफ्ट आणि येस, बघू आता. आणि ह्याच्या आतमध्ये मी एक छान क्यूट नोट अच्छा, लिहिली. हे तू आता करत होते. Yes, हे मी आता करत होती. तर मी हे जे आहे मी स्वतः चेतनला मला वाचून दाखवायचं आहे. तर विनर तूच विनर आहे भाई. दादा पिटवतो. तर दिस इज गिफ्ट फ्रॉम. मी माझ्या अख्ख्या ब्लॉग मध्ये काय करतोय यार, शिवानी हे सगळे लोकल शॉप माझे ओळखीचे आहेत. मला किती इझिली हे सगळं कॉन्टेंट करताय. विचारायला किती कष्ट झाला असेल भाई. साप ऍक्सॉप आहे कष्ट भाई. सतत ना. एकदा बघून घे, तुम्ही पण बघून घ्या असं. आणि तू पण बघ. हा पेन पण मी ह्याच्यातच काउंट केला. तर हा पेन हे सांगू मी याची कॉस्ट किती पडली मला. 6 4 5 7 रुपये. कारण की हे 4 रुपयाचा पेपर आणि 3 रुपयाचा पेन. तुला माहितीये, मी म्हणते त्याला चमकीचा पेन द्या मला याच्यावर लिहायला. तो मला चमकीचा पेनचं 60 रुपयात पॉकेट देते म्हणजे, सिंगल पेन नाहीये म्हणे. मग मी खूप विचार केला काय करू. नॉर्मल पेन चालत पण नव्हते आणि मला वाटलं स्केच पेन ते देणार पण नाही, कारण की स्केच पेनचं पॅक असते. तो बोलली नाही स्केच पेन गिफ्ट आहे म्हणे. 3 रुपये का. मग मी 3 रुपये का हे घेतलं आणि ह्याच्यावर मला रेड कलरच घ्यायचा होता बिकॉज इट्स कलर ऑफ लव्ह. तर येस, तर Shit, yeah, this is so awesome, bhai. This is so awesome.
हॅपी 3 years टू अस इनसेपरेबल जर्नी. ये. कारण मी तुला हे आठवतं- दोन लाईन काय वाटलं? हे मी चेक करायला की लिहित आहे साध्या. ते मी तुला वाचून दाखवते. आता. तर मी एक चेतनसाठी नोट लिहिली तुम्हाला नाही पण झालं, वाचून मला असं दाखवते. वाटतं की माझे गिफ्ट दाखवायलाच नाही पाहिजे. तर येस, तर चेतनसाठी आहे. 3 years of us and still my heart choose you every single day. You came into my life and changed everything so beautifully that sometimes I still can't believe I got this lucky. You are not just my husband, you are my safe place, my happiness, my home. Thank you for loving me the way you do, for understanding me even when I don't say a word. I fall in love with you a little more every passing day. Forever grateful that I found you. I love you. I love you यार. किती सुंदर. हे यार असं मला आता हे वाटत आहे यार. व्हेरी थॉटफुल भाई, व्हेरी व्हेरी थॉटफुल थॉटफुल. आहे, व्हेरी थॉटफुल. मला असं होतं की तुला माहितीये मी पण तुझ्याकडे ग्रीटिंग कार्ड घेणार होतो, पण मी तुला ग्रीटिंग कार्ड दिलाय ना ऑलरेडी. अच्छा आधी तर मग मी विचार केला की ग्रीटिंग कार्ड तर मी दिलाय ऑलरेडी, तर मग मी तुला यावेळेस हे देतो. ओ माय गॉड. आणि याचा मागचा थॉट मी तुला सांगतो का, कारण की आजकाल तुला खूप जास्त काम असतात राईट. येस. तर मला असं वाटलं की हिला मी ग्रीटिंग कार्ड देण्यापेक्षा आता क्यूट लिटिल डायरी देणार, सो दॅट ही सगळे टू डू लिस्ट वगैरे याच्यामध्ये. येस आणि येस. आणि याच्यावर लिहिलेलं आहे मी, म्हणजे स्पेशली घेतलेलं आहे ऑलवेज शाईन वाला. क्यूट यार, खूप बढिया यार, एक नंबर. याची प्राइस झाली 30 रुपीज. ओ माय गॉड. 30 रुपीज. ग्रीटिंग कार्ड मला पण घ्यायचं होतं, पण हे त्या ग्रीटिंग कार्ड म्हणजे मी जे विचार करत होतो त्याच्यापेक्षा कहो काय म्हणतात त्याला, काही पटाने. काही पटानी खूप जास्त चांगलं आहे. मला खूप आवडलं यार. तर हे गिफ्ट तर मला पण डायरेक्ट खूप जास्त आवडते आणि मला ऑलवेज शाईन म्हणजे मला खूप हे दिलेलं आहे, तू काय म्हणतात त्याला, पॉवर टू डू, पुश दिलेला आहे. तर ह्याचं विनर तुम्हीच सांगा की किती कोण आहे. तर येस. अँड गाईज, दिस इज अ फर्स्ट लव्ह लेटर फ्रॉम शिव टू मी. येस. दिस मीन्स अ लॉट. म्हणजे मला 3 वर्षानंतर एक पहिलं लेटर भेटलं. तुम्हाला माझं हृदय किती हॅपी आहे चेहऱ्यावर दिसत नाही आहे, बट खूप जास्त हॅपी आहे. मला असं वाटलं की खूप क्रेझी गोष्टी घेतल्या. चेतनला वाटतं त्यांनी खूप क्रेझी गोष्टी तर घेतलेल्या मी घेतलेलं आहे किस मी. हे लहानपणीचं चॉकलेट आहे म्हणून मी घेतलेलं आहे किस मी. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू आहे. आणि हे त्याला मला फुकट दिलं. मी त्याला सांगितलं असं, अरे घेऊन जाऊ नये. ओके, थँक्स फॉर Please, दिस please. चॉकलेट्स. फ्री वरून एक छान मस्त किस्सा झालाय माझ्यासोबत. तर तुला पण फ्री दिला भाई. रोडीचा टास्क आहे का तुला डान्स करून दाखवला ते? नाही, मी त्रास भाई रोडीज मध्ये असं डान्स करून दाखवला, पैसे डान्स करून नाही, मी दाखवला. ऍक्च्युली डान्स नाही करून दाखवला. मला ऍक्च्युली तुझ्यासाठी पहिले फ्री गोष्ट काय भेटली मला दाखवते. तर किस्सा असं झालं, मी तुझ्यासाठी फ्री गोष्ट आणलेली आहे, दिस क्यूटचा रोज. ऍक्च्युली मला तुझ्यासाठी रोज घ्यायचा होता. तर मी इकडे पूर्ण फिरली, शॉप बंद होतं, मग असं इकडे आली तर मला एका शॉपमध्ये असं रोज हे मिळालं. मी त्यांना विचारलं की रोज आहे का 10 रुपयाचं वगैरे. म्हटलं 10 रुपयापर्यंत रोज मिळतं. तर तो म्हणे नाही, रोज वगैरे नाहीये म्हणे. मग मला हे छोटूसं दिसलं त्याच्यामध्ये. तर म्हटलं काका हे कितीला पडेल. म्हटलं मला एवढं पाहिजे म्हटलं रोज. म्हटलं कारण मला घ्यायचंच आहे त्याला रोज, तर मला द्यायचंच आहे म्हटलं, फुल त्याला द्यायचंय. तर ते म्हणे घेऊन जा म्हणे, तसंच घेऊन जा म्हणे हे रोज म्हणे. म्हटलं हे मला एक गिफ्ट फ्री मिळालंय म्हणून हे क्यूटी छोटूस रोज माझ्याकडून तुला. तर मी हे ब्लॉग मध्ये पण घेतलेलं आहे, तर तुम्ही तर बघितलंच असेल ऑब्व्हियसली. थँक्यू यार. तर त्या काकाला थँक्यू सो मच काका, तुम्ही मला एक क्यूट रोज दिलाय. तर चेतनला अजून जर कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडत असेल तर ती आहे, 2 गोष्टी आवडतात तर सगळ्यात जास्त. तर पहिले तू नाही, पहिले तू मला सोडून तर सगळ्यात पहिले त्याला आवडते एव्हरी डे गो टू आहे पॉन्डचा अरे यार. त्याचा मेकअप वन अँड ओनली, की तो त्याला किती त्याच्या प्रत्येक मेकअप बॉक्स मध्ये एक डब्बी राहते त्याची मेकअपची. खूपसूरती का राज चेतनचा. थँक्यू. मला जे पण टॅनिंग गेलंय गाईस फक्त पॉन्सवरच गेलंय. थँक्यू. याच्यानंतर मला एक खूप क्यूट तुझ्यासाठी एक गोष्ट भेटली आहे जे तुला खूप जास्त आवडते. बटरफ्लाय याच्यावर, जे तिला शिवानीला बटरफ्लाय आवडतात. Oh my God, butterfly मला बटरफ्लाय खूप जास्त आवडतात. बटरफ्लाय मला क्लचर आणलेलं ए वाव, गोड क्यूट आहे, खूप क्यूट आहे. Nice.
मस्त. खूप प्रिटी आहे. किती रुपयाचं प्राइस? हे मला भेटलं 5 रुपयाला. हो, बघा पोरींसाठी घेणं किती इझी आहे. क्यूट क्लच आहे. थँक्यू. तिला इयरिंग्स खूप आवडतात आणि ऐकत होती इयरिंग्स खूप हरवतात. हे कमी तुझ्यासाठी छोटे छोटे डायमंड क्यूटचे फॉर्मल वर जाणारे इयरिंग्स आणले. आय नो मला माहिती होतं हा इयरिंग्स आणणार कोणी वेळाच पण तुला क्लचर वाटलं, तुला क्लचर वाटलं? पण मला वाटलं की तू झुमक्याचे वगैरे आणखी 10 रुपयाचे वगैरे मिळतात नाही झुमक्याचे. तुमचे नाही भेटलं. नाही. सेकंड बेस्ट गोष्ट जे चेतनला खूप जास्त आवडते ती म्हणजे त्याचं जिम. आणि जिम रिलेटेड मी काय आणू शकते चेतनसाठी? जिम रिलेटेड मी कॉफी. येस. तर त्याचं प्री वर्कआउट आणलेलं आहे मी. मस्त गोष्ट आणले जे लहानपणची आठवण आहे विच इज दिस. पण this is- काय काम आहे पण मला? दिस इज नॉट दिस इज दिस. याचं काय काम आहे मला? अरे डायरी दिली ना तुला. तर लीड वाली पेन्सिल आणली तुझ्याकडे तेव्हा. हे लहान लेकरांचे गिफ्ट घेऊन आलाय माझ्यासाठी आज मला सांगते. अरे किटकॅट नाहीये, कटकट आहे, कटकट. बघतोय कटकट. काय सांग. ठीक आहे कटकट. हे मी किटकॅट आणली आहे पण ह्याने जरी कटकट आणली असेल तर मी किटकॅट पण तू हे विचारता नाही काय असू शकते? काय आहे हे काय असू शकतं तुम्ही सांगा. तू सांग. तू विचार तर केला ना? किटकॅट? नाही. मग सांग काय असू शकते. कटकट काय आहे? सांग ना काय असू शकते. सांग तर. आणि तुला माहितीये मी शिवाजी आपण आणलंय बघ. सेम आणलाय बाय. सेम आणलं टेलिपॅथी. हे तर मला 10 रुपयाचं भेटलं तर मी आणलं. तर हे सांग काय असणार. नाही बोल. दिस इज इरेझर इन द शेप ऑफ किटकॅट. इरेझर कोण आणते? बाई किती किती युनिक गोष्ट आहे. पेन्सिल आणते आणि पेन्सिल नंतर कटकट पण मग- आणत आहे माझ्यासाठी. मग तू हे थांब ना एक फोटो काढेल ना फोटो. डायरी मध्ये काहीतरी लिहिशील तू पेन्सिल ते तुला pencil. फोडायला नको. हे बघ तू किटकॅट आणलेलं आहे आणि मी कटकट आणलेलं आहे. किटकॅट कटकट किटकॅट कटकट. तुझ्यावर गेला पण आहे ते कटकट. कटकट नावाचा इरेजर भेटणं म्हणजे किती सौभाग्याची गोष्ट आहे ती. असा इरेजर तुम्हाला भेटतो का भाई? किटकॅटच्या शेप मध्ये. किटकॅटच्या शेप मध्ये इरेजर आहे हा. ओके. मी हे चेतनसाठी आणलेलं आहे कारण एक प्रत्येक गिफ्ट मागे थॉट आहे काही ना काही. तर ह्या गिफ्ट मागे थॉट आहे कारण की तो जिम करतो. जिम करून आला त्याला अतिशय जास्त घाम येते आणि तो घाम त्याचा गेला पाहिजे आणि तो एकदम हेल्दी आणि एकदम काय म्हणतात त्याला फ्रेश राहायला पाहिजे म्हणून मी त्याच्यासाठी एक सोप आणलेली आहे ज्याने त्याचे जम्स पण जाईल. आता 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 थॉटफुल आहे. आता थॉटफुल मग मी पण हे डायरी मध्ये पेन्सिल लिहिलं पाहिजे कवर इरेजर मी कटकट केलं पाहिजे. नाही लिहत. तू Pencil 10 वेळा त्याला लिहायला मोडू शकते ना. 10 वेळा मोडू शकते त्याला. असं काय टू डू लिस्ट त्यांची मी 10 वेळा म्हणून परत लिहिणार मेडी. आपण बॉडी वॉश युज करतो आता. नाही. मला तरी सोप आवडते. आपण बॉडी वॉश युज करतो आता. शिजुका. तिथे नोबिता पण होता साईडला काहीच पण मी नोबिता नाही घेऊ शकतो कारण की माझ्याकडे पैसे नव्हते. तर ही माझी शिजुका आणि मी हिचा नोबिता काहीच. क्यूट आहे बाई. आई शपथ. आणि मेन म्हणजे इथं ते किचन तुटलं पण होतं तुटलंय तर माझं. त्यासाठी मी आणलं ते. हे दोन्ही काढून टाकते मी. तर चेतनसाठी मी त्याला स्किन केअर खूप जास्त आवडते. ए तू स्किन केअर आणलं माझी. स्किन जिम साठी आणलं माझ्या. मग खाण्यासाठी पण आणलंय. एक दोन पान मला खाण्यासाठी तर- आहे. प्रेमासाठी आहे व्हेरायटी आणलंय मी तुझ्यासाठी. ठीक आहे. स्किन साठी त्याला खूप जास्त आवडतं स्किन Okay. केअर. तर मी त्याच्यासाठी आणलेलं आहे दिस. कमान. हे तर तू गिफ्ट मध्ये कन्सिडर नाही करायला पाहिजे. मी कधी लावत पण नाही. मी लावत नाही लावत तेल लावू दे. नाही लावत तेल लाव. नाही लावत. शिवानी नाही नाही. लावणार आहे तू मी आता नाही. तेल. अरे आता तू मी लाव. आणलं तर तेल लावणार आहे तू. तेल वेळा करू नको. तुला एवढ्या तेच- मेहनतीने आणलेलं आहे तुलाच देतो. पॅराशूट त्याची त्याच्यासाठी मालिश तुलाच आणि करून त्या देतो. पॅराशूट सोबत मी आणलेलं आहे जे लिप्सची काळजी घ्यायला बोल 10 रुपयाचं. म्हणून ही नवरू वाचलंय गाईस. माझे गिफ्ट बघ किती महाग आहे. ते तू 100 रुपये आणले. खर्च केले. ते तू आणले पण मी ठीक आहे मला thoughtfulच आणले. येस मला तुझे सगळे गिफ्ट आवडले. हे आणि हे तुझ्या फोटांसाठी माझा कारण पूर्ण की- मेकअप बॉक्स कम्प्लीट झालेला आहे आता इथे. माझा पूर्ण मेकअप बॉक्स कम्प्लीट झालाय गाईज. लिप्स, हेअर, चेहरा आणि अख्खी बॉडी. येस अजून काय असेल आमच्या स्किन केअर मध्ये बॉईजच्या? बस एवढंच. चालेल. मजा आली. तुम्हाला मला तर मजा आली या ब्लॉग मला मध्ये. खूप आली. मला चॅलेंज करायला खूप मजा आली गाईज. मला पण खूप जास्त वाटतं. आणि सगळं पण हे 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 त्यांनीच दिलं मला. हे आणि हे पण हे मला भेटलं. Nice.
क्यूट शिजुका यायला भेटली. तर मला चेतनचे सगळ्यात जास्त आवडलेले गिफ्ट म्हणजे जे शिजुका आणि दिस डायरी आणि दिस क्लचर ऑफ कोर्स. हे 3. आणि तुला? मला सगळ्यात जास्त आवडलेलं आहे दिस लव्ह लेटर, कारण की हे माझं फर्स्ट लव्ह लेटर आहे. आणि पाणी आणि रोज. बस बस तुला नाही, मला वर्कआउट नाही मला आवडलं मला तुझं? सगळंच आवडलं तुझं. पण टॉप 3 सांगायचं ना, तू टॉप 3 सांगितलं, मी पण टॉप 3 सांगितलं. टॉप 3 कुठे तुझं? 1 2 3. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा तर challenge असा झाला आमचा चॅलेंज आणि खूप मजा आली. जसं विचार केला होता तशी त्याच्यापेक्षा मजा खूप आली. बेटर खूप बेटर झालं माहितीये. जसा विचार केला होता मला असं वाटलं की यार एवढा सगळं तर आपण नाही होणार, एवढी मजा नाही ना, कारण की 100 रुपयाचं काहीच करणार ना 100 रुपयामध्ये. पण गाईज खूप मजा आली या चॅलेंज मध्ये. आम्हाला करताना तर खूप मजा आली आहे. तुम्हाला ऑकवर्ड झालेली थोडी बहुत, मी कारण तर की मी म्हटलं, कधीच आज- असं काढत नाही ना ब्लॉग. मी तर म्हटलं आज ऑकवर्ड व्हायचंच नाहीये. तर येस, आय होप की तुम्हाला पण बघून मजा आली असेल आणि तुम्हाला हा चॅलेंज आवडला असेल. तर असंच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी चांगले आयडियाज असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहा. आणि एक कंप्लेंट आहे मला तुमच्यापासून की तुम्ही व्हिडिओज बघत आहे पण लाईक आणि कमेंट आणि हाईप खूप कमी लोक करताय. ते नक्की करा, म्हणजे कसं आम्हाला अजून जास्त मोटिवेशन भेटतं. तर चला guys, तुम्हाला हा ब्लॉग आणि हा चॅलेंज कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की सांगाल. आणि हा तर आमचा फर्स्ट चॅलेंज आहे. सेकंड चॅलेंज अजून छान आहे. तर ते चॅलेंज बघायसाठी नक्की आमच्या पेजवर परत याल आणि नक्की तो ब्लॉग पण बघाल. तर येस, कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असेल तर हॅपी सबस्क्राईब 3 करा. years to us. येस, हॅपी 3 इयर्स. 3 years. चलो बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.